सोडून जाऊ द्यायचं मला. दाखवा घे. हरण चालल्यावर चालत. बघू बघू. बैल पाडायचा नक्या नक्या करायचा. आता ते विकल्यावर गाडी कशी नाही का? काय बैलगाडी हे 41 लाख कशी किंमत व्हायची? हे पण तिकोंडी राजा जन्माला आला तर तुमच्या घरी आला. त्याच दावणीला काम्याचा पोरगा, दोन्ही बी काम्याची पैदाश आहे. हा किती आहे तो? आज आपण जतची यात्राचा व्हिडिओ बनवणार. पहिल्यांदाच जतची व्हिडिओ येते. त्याच्या अगोदर कधीच नाही, पहिल्यांदाच आलोय जतला. गाय बघायच्या, बैल बघायच्या. गायची किंमत सांगे. 40,000 आहे. ह्याची 40,000. आणि ती 83. आणि ही कोण? ही जी आहे कुठे आहे? तीच आहे. आणि ती काय गाभण आहे काय? आता 4 महिने गाभण आहे. कुठल्या वयोकडून? ते ह्याच बघा. दाखव यातला. आपलं तेच असेल. हे असेल. 2 आहेत. तेच असेल. ही कालवड 33,000ला विकली. चांगली कालवड. ही एक गाय, गाभण गाय. किती? 8 महिन्याची. हा 8 महिने पूर्ण झालेले. किंमत किती? 50,000 सांगतात. किती दाती आहे रे? किती दाती आहे? किती दाती आहे? काकाला माहित आहे. तुला नाही माहित? माहिती पाहिजे ना. काय किंमत आहे? मग तो काय नुसता कासरा धरा आहे का? किंमत आणि दाते किती आहे तो? गिळून घेत आहे. हा ही 5 वेळ की. कुठल्या वळूचा आहे वा? कुठल्या वळूचा आहे? हा काम्याचा आहे काय? कुठलं गाव? शंखचा आहे. कोणाचा? बागे. कोणाची पैदास आहे? काम्याचा आहे. काय किंमत सांगितली? नाही, फक्त दाखवा आणलाय. यो 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 बाजाचा बाप आहे. यो आपल्या बाजाचा बाप आहे. शंखचा बैल आहे. शंखचा सोन्या. आपल्याकडे बाजा आहे, त्याचा बाप आहे. यो जाऊन या मग. दुसरं एक पाटील नमस्कार. नमस्कार. या की इथं 2 शब्द बोला की. कधी आणलाय? आत्ता आलं. आत्ता झाला? एकच आणलाय या? नाही, आता वासरू एक आहे. त्याचा बोजा लागले. मग हे वासरू तुमचं आहे? होय. कसं आहे? माझे भाऊ आहेत की तुमचे? हा. तरी म्हणलं एवढं चांगलं वासरू शंख मध्ये कोणाकडे? तुमच्याकडेच. हा पाटील बाजा आता आपल्याकडे आहे. हा नाही, दादाने दिला इकडे, पाठवलं आपल्याला. हा किती दिवसात झालं की? 2 महिने झालं. 2 महिने. हा तसंच आहे म्हणलं होतं ते मगाशी. हा इकडं आहे ना आपलं वडूच्या शेजारी, मायनीच्या शेजारी. हा ह्याचाच पोरगा आहे ना त्यो? नाही, ह्याचंच नाव राजाचं. पृथ्वीदादा मेजर कडे घेतलेला. आता कळेल. हा हा ह्याचंच. आता ही दादाकडे घेतलं होतं ह्याने. आता मेजर कडून घेतलं होतं. हा मेजर कडून घेतलेला. मेजर कडून आता 5ला काय 5.5ला घेतलं होतं. हा तो ह्याचाच मुलगा. हा ह्याचंच. आणि तो कोणाचा आहे हो तुमचा तो वासरू?
तो भाऊ आहे का ही काम्याचं दोन्ही दोन्ही बी काम येतं मग ह्याचाच भाव आहे हा ह्याचाच भाऊ मग ह्याच्या मागे चालवणार तो होय. आमचा लई लोक मागायला लागले खरं आता नाही ते. आहे ना किंमत पण नाही सांगितली नाही कशाला सांगायचं आता द्यायचं ना मग आता उगाच आता किंमत सांगून काय शंखचा सोन्या त्याच दावणीला काम्याचा पोरगा दोन्ही बी काम्याची पैदाशी आहेत. वय कुठलं आलेत जतमध्ये सगळे आलेत की आता कोळेकरची दावण आली जवळची परत जतची राजारामांना दुधाळ त्यांची दावण आली आहे परत संघ पाटील आले आहेत त्यानंतर भरपूर संजय शेट डफळापूरचे आले आहेत परत तसं म्हणायला गेलं तिकडलं परत आणखीन बागेवाडीची बैल आली आहेत आणखीन ही म्हटलं तर गोडके अण्णा जतचे यांची दावण आहे समोरची परत त्या पाठीमागं तिकडे कर्नाटकमधल्या 2-3 दावणे आल्या चांगल्या म्हणजे आदतमध्ये पण बघण्यासारखी बैल 4 वर्ष झाली यात्रा भरली नाही त्यामुळं या वर्षी जरा सगळ्यांना बाबा उत्सुकता होती की कुठला बैल येईल काय बऱ्यापैकी चांगले वळू सगळे टॉपचे वळू सगळे आले म्हणजे 4 वर्षानंतर यात्रा 4 वर्षानंतर 2019ला बंद झाली म्हणजे नंतर तिकोंडीचा राजा यात्रेत शेवट आला त्यानंतर यात्रा बंद झाली सलग 4 वर्ष 2 वर्ष लंपीमुळे आणि 2 वर्ष कोरोना व्हायरसमुळे असं झालं. कुणाची दावण आहे कोळेकर सरांची दावण आहे कुणाची आहे दावण हे बोर्ड लावलाय हा देवनार दुधाळ त्यातला टायगर कुठला तो टायगर आणि एकदम पलीकडे आहे तो पलीकडला सोन्या सोने आहे का नवीन खरेदी आहे का मधली नवीन खरेदी मधली 1 2 3 4 5 ओळ किती काय होतात महिन्यात रोज 2-3 टायगरला मग सगळ्यात जास्त काय ह्याला आहेत का टायगर हे कोणत्या लाईनचा हा खिलार लाईनचा आणि ह्याचा बाप कोण काम्याच आहे का मगळू राजाच्या मुलगाच्या मुलगी आहे हा म्हणजे तिकोंडी राजा तुमच्या घरी झाला मला आणि त्याच्या मुलाची मुलगी आहे हा मुलाची मुलगी ह्याचा बाप कोण आमचं घरचं त्या बाप घरी आहे आता घरी आहे ना दिले 4 लाखाला दिले कोणाला ते मुंटूर मुधोळ तालुका पण तिकोंडी राजा जन्माला आला तर तुमच्या घरी आला आज काय आणलंय काय आणलंय आज काय दोन्ही कालोरी तिन्ही घरचे आहेत हा घरचे तिन्ही पण हे तिने आम्ही व्यापार नाही हो ना नाही करतात 7-8 9 गाई आहे ना आता 20 सगळ्याचे 20 आहे ना 20 आहेत टोटल टोटल 20 आहे म्हणजे ते राजेची आहे का आहे ना राजाचा तंगी बहिणी आहे ही बहीण आहे हा बहिणी आहे सक्की हा सक्की मग त्याच आईची आहे का आहे ना म्हणजे राजेची आई आणि हिची आई एक आहे हा ते दुसरं आहे हे आई वेगळे हे दुसरं आहे हा मग ही दुसरीची आहे पण ती राजेचीच आहे हा त्याची काय किंमत 60,000 60,000 बघूया का गिरीचा बंडिया घरी यायचंय तुमच्या एकदा या की राजा बैल तिकोंडीचं मूळ ह्यांच्याकडे जलमल्याला त्यांच्याकडे म्हणजे ह्यांच्याकडे? पहिले 2 नंबरचे मानकरी हा म्हणजे पहिली खरेदी तुमची हो. म्हणजे जिथं जलमला तिथून पहिल्यांदा तुम्ही घेतला जनपास आणि तुमच्याकडून घेतले शोभ काका शिवणूक हा मग सतीश अण्णाकडे कधी आला ते अशोक हरे 4 नंबर 4-5 4 नंबर बऱ्याच ठिकाणी गेलाय बैल लय ठिकाणी चॅम्पियन ह्यांच्याकडे झाला गटपूर्वेत आदत मध्ये म्हणजे आदत मध्ये राजा चॅम्पियन तुम्ही केला हे तुमचाच आहे का आपला आणि त्यो ते पण आपलं 3 बैल आहेत ह्यो ह्याचा वडील कोण मेथोडा सरजा मेथोडे सरजेची पैदास आहे ही एक लाईन चांगली आहे
शेवाळे आबांच्याकडे सारख्या होता पळवायने आला होता पुन्हा पुन्हा त्याने वळू क्षेत्रात पाठवून दिला. मग त्याची ही पायदास आहे आहे ना. हा तो कोणाचा आहे? काय हो चंदवांना वगैरे गिरडी 5.5 लाखाला घेतलं हार ह्या त्याला घातलाय त्यांना नाही घातला. चॅम्पियन झाला. त्यालाच नाही 100 कुठलं खर्च करायचं आहे ना. तो चॅम्पियन झाला म्हणून घातला. काय इथं पावती फाटते ना. हे काय दर आहे पावतीचा? लेक्चर घ्या हा? समजा लाखाचा व्यवहार झाला तर 850 रुपये 850 रुपये. किती टक्के झाले ते? 85 पैसे 85 पैसे शेकडा 85 पैसे शेकडा 85 पैसे पावती बनवायचे. इथं पाण्याला टँकर किती लावलेत काय? पाणी टँकर लावलेत की 4 लावलेत. रात्रीची लाईटची सोय काय आहे? लाईट सोय आहे की आहे ना. अंधारात नाही ना. नाही लाईट सोय लावल्या प्रत्येक डांबरावर. 4 वर्ष नाही झाले ना यात्रा ही? यात्रा 4 वर्ष कोरोना काळामुळे झाली. कोरोनामुळे बंद होतं. आता ही कुठल्या दिवशी फुल भरल? आता यात्रा संपत आली. संपत उद्या किच आहे. उद्या आहे ना. उद्या लास्ट. उद्या पुढच्या उद्या लास्ट दिवस. उद्या लास्ट आहे. ते कोणाचे ओळख नाही का? नाही मंगळवेळेची करणार. मंगळवाडीचे कन्नड बोलते. हो मालक कोण आहे गाईचं? कुठले गाव? गाव कोणतं आहे? कीर्तनचं आहे का? हे कुठल्या कालवड कुठल्या पाल्याचे? कुठल्या पाल्याचं? आजच्या भागातले आहेत. त्याचे मालक नाही का? कुठं आहे मालक? सांगत नाही त्यांना माहित नसते नक्की कुठल्या गावाला. असं आहे का? करंट आहे. पण बाबर दरवर्षीपेक्षा कमीच ना. आहे ना. चार यात्रा सोबत आल्या कुठल्या कुठल्या आल्या? पुसेगाव, इकडे विजापूर, नंतर परत आता इज्जत, आमची जवळा झाली आता परवाच्या चालू. म्हणजे एक साथ 4 मोठ्या जत्रा आल्या. कुठं कुठं जाणार? हा इतक्या दिवस काहीच नाही. आणि बैल 4 वर्ष काय नाही आणि एकदम 4. विजापूर पण चालू झाले. हा तो बैल कुठला आहे हो? मोठा तिथं जायचं मला पण माहित नाही. तिथं तुम्हाला तिथं जायचं आहे. चला. तुम्ही सांगा. ही गाय कोणाची हो? तुम्ही गाभण आहे? किती महिन्याची? 7. कुठल्या वळूकडून? त्या काय किंमत? 35. हा मालक. हा मालक तिकोंडी राजाचा मुलगा का? हां. आता काय दर ठेवला गायींचा? एका गायला 2000 रुपये. 2000. हे 41 लाख कशी किंमत व्हायची? हे आम्हाला अगोदर 12 लाखाची मागणी झाली होती. हां. परंतु आम्ही त्यावेळी दिलोच नाही. हां. आम्हाला द्यायचंच नव्हतं. हे सोलापूरमध्ये आम्हाला बोलून घेतलं की असं तुम्ही प्रदर्शनात यायला पाहिजे. हां. आम्ही म्हटलं येत नाही. आम्हाला दररोज इथं 10,000 रुपये इन्कम आहे. कशाला सोडून येऊ? हां. त्याने म्हटले नाही तुम्हाला ते तिथं गावात उत्पन्न येतं तेवढं उत्पन्न आम्ही बक्षीसमध्ये देऊ. मग काय जरा म्हटल्यावर 51,000 रुपये आणि अर्धा तालुका सोडून देतो म्हटल्यावर आम्ही गेलो. गेल्यानंतर त्यांची कमिटीवाले आणि वैज्ञानिक 7-8 वैज्ञानिक आणि चंद्रकांतदादा पाटील वगैरे सगळे आले ते पालकमंत्री. आणि त्यावेळी त्याचं व्हॅल्युएशन 41 लाख रुपये केलं. आणि चंद्रकांतदादांनी आमच्या पोराला विचारलं
की तुला हे 41 लाख मागणी आहे देणारच काय. आणि आमच्या पोरांनी सांगितले की तुम्ही 41 लाख का 41 करोड दिलं तरी आम्ही हे बैल देणार नाही. का तर हे घरीच राहणार घरचा सदस्यासारखं आहे. त्यामुळं बैलाला विकायची ही भाषा बोलूच नाही. आणि अजूनपर्यंत सांगतो, आता पण सांगतो की मला त्याच्या वजना एवढी जरी पैसे दिले तरी मी घेणार नाही. मला बैलच पाहिजे. बैलच पाहिजे. आतापर्यंत किती गाय झाल्या याच्या? माझ्याकडे आता 700 पर्यंत झाले. 700 झाल्या. तुमच्याकडे येऊन किती वर्ष झाले? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाले. हा मग का हा भारी आहेत ना सगळं. जरा मक्कोंड येते जरा. आज काय गाय झाल्या का नाही? 3 झाले. आज 3 झाल्या. हो काल 3 आज 3. ते बघा नारळ. हा नारळ आमच्याकडे देत नाहीत नारळ. घेत असतात पैसे घेण्याचे नारळ घेत असतो. आहे ना? नारळाची द्या म्हणा. तुमच्याकडे नारळ देते नारळ श्रीफळ मान आहे श्रीफळचा. आहे ना? काय किंमत हो त्याची? 65 आहे. अवताला चालणार ना ते ना? अंडील बैला बरं चालेल का? चालेल ना? आणि ते वळा करणार. वळा नाही काय नाही पहिले शांत आहे. आता ही पिल्लो हा अक्कड गळ्यात येताना घालून आणतो त्याच्यासाठी. गाव कुठलं? बाज कुठलं? बाज 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 कुठं आलंय? डफळापूर आहे का? हा डफळापूरच्या खाली बिळकीला लागून बाज. बाज. आणि तुम्ही आम्ही वडूच वडूच मायनीच्या पुढं. आता ती विकल्यावर गाडी कशी नाही ना? काय बैलगाडी बैलगाडी बजेट आहे ना बाबा ती सांगून न्यायची. असं काय? मग काय नेता न्या जावं बैल कुणी बी झोपाव. आता आमच्यातल्या बाया गाडी झोपून कुणीकडे घेऊन जाते त्या. असं ना? मारत नाही ना? मारायचं असले मग बाया धरतेल्या. हा झालं तुम्ही तुमची लहान मुलं असली ती येळभर पोटाखाली बसत्या. ह्या मुलाला मारल का? तुम्ही जाऊ जा. द्या बसतो. आता जत्रा आहे एखाद्याला. आता जत्रा आहे म्हटल्यावर मार्का बैल पळून येऊन. हा असं ना? तुझं बैल पाडायचं असेल असं पाडते ते बघा. दाखवूया की आता हे बैलाला पाडायचं आहे. नाक्या करायसाठी पाडायचं आहे. जागेवर बैल पडतो. खाली कडलं सोडा मामा पुढे जरा वयस नाही सांगावं मला काय आता तू बैल पाडणार त्यांनी काय करावं? बैल मारतो भाई. मग तसं काय घाबरेल करणार आहे? असं मालक पुढून झोलं घालायला तरी बघायला आज भाषण बैल पाडायचंय नाक्या असं नाक्या करायचं. जाऊ ना आता चवण तेवढं टाकलं की बैल जाग्यावर बसतो. आता जाग्यावर बैल बसणार. काय बाबा नाही तिकडनं डिल्ल करा ते कासरत येस नेव ताण आहे. काय फरक पडतो काय चारी पाय बांधले की बैल अजिबात हालत नाही. हलतय
हा ते म्हणते चारी बांधलं तरी हलतंय. आमचं मायनी मायनी हा हो हा हा पाहुणे आहेत तिथल्या. मग त्यांना पाहुण्याला काय शिकवलं का नाही ना ग? ते असलं शिकत नाही ते. आता तोंड नीट करा की. हा काय करा काय याला झालं ना काय कराय. किती रुपये? 200 रुपये. आता तुमच्याकडे स्वस्त आहे, आमच्याकडे 300 घेतात. हा हा 200 म्हटलं एवढं कसं म्हणते मग घेऊन जाऊ म्हणते. असं ना. गाय कोणाची हो? गाय कोणाची आहे? कोणतं गाव? निगडीच आहे. काय दुशी आहे काय? नाही गाठ लावून नाही अजून काढवली आदत आहे. आजच आहे. आणि गाभण किती महिन्याची? 2 महिन्याची गाभण. कुठल्या वळूकडून? मेंढीगिरीच्या. काय किंमत सांगितली? 1 लाख सांगतोय. 1 लाख सांगितले. ही कुठल्या वळूची आहे? ही इथं वळू नाही की वळू तुम्हाला सांगतो नाही. ही आणि गाई गेल्यावर कालोड जन्मल्यावर त्या मार्कानं वळू इकडे आता कुठल्या वळूची आहे म्हणून काय सांगू. सोडून जाऊ द्यायचं मला. दाखवा घे. हरण चालल्यावर चालतं. बघू बघू. काय सांगता की मधू? 1 लाख सांग. बस झालं. चला माघारी. चला माघारी. काय थोडा शिकत सांगा पाहुणा. हा सुन बाबा हरनागत नाही चालत. हरनागत चाल ना. हरणाला चालणार दबगली येत. दबगले. द्यायला लागले हो. घरला बोलून घेतो अशी काढून सोडल्यावर उद्यावर जाते. 11,800 व्यवहार झाला एक खोंडाचा. जत मध्ये ह्या वळूची पैदास आहे. वळू मजबूत आहे. ह्याची काय किंमत आहे? 60. त्याला हे सरस आहे का? त्याला हे सरस आहे. कोणत्या लाईनचा वळू आहे? सिद्धापूर लाईनचा. तिकुंडी राजाचा नातू. सोन्या चालला. उमराणीचा सोन्या रस्त्यानं चाललाय आणि शंखचा सोन्या टेम्पोत भरलाय. काय किंमत? 1.5 लाख सांगले. 1.5 लाख. तुमच्या वळूच्या आहे?
झाला व्यवहार 50ला 52ला. आता कुठं जाणार हो? जाणार कुठं? कंगनवाडी अंगणवाडी कुठं आलं हे? कंगनवाडी कुटकोळी सलगरला जाईल काउंटर मागे म्हणजे सलगरला जाईल. तिथं जवळच आले की सलगरच्या जवळ असं आवतालाच ना. कुठल्या जातीत येईल? झाला व्यवहार. किती जाते? संपले संपलं. चला जाऊया.